शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मासुंदा तलावपाली येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट खासदार राजन विचारे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली। दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी या ठिकाणी तरुणाई थिरकली। तोच ठसका, तोच जल्लोष अंगात संचारलेला तमाम ठाणेकरांना पाहायला मिळाला। तब्बल 4 तास डीजेच्या तालावर ठेका धरत तरुणांचा उत्साह दिवाळी पहाट रविवारी चांगलीच रंगली होती। यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांनी सर्व ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। तरुणांना आकर्षित करणारे आणि आपलीशी वाटणारी या दिवाळी पहाट कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल राजन विचारे यांनी आभार मानले। तसंच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील यावेळी हजेरी लावली। हिंदुस्थानातील तमाम सर्वात मोठा ओळखला सण हा दिवाळी असतो। नवीन वर्षाची सुरुवात खरं तर आजपासून आपण करत असतो। तमाम नागरिकांना ही दिवाळी सुख समृद्धीची, यशाची, भरभराटीची आणि चांगली आरोग्यदायी लाभो, तसंच महाराष्ट्राला आणि देशाला चांगले दिवस येवोत ही आई जगदंबेचरणी प्रार्थना खासदार राजन विचारे यांनी यावेळी केली। ठाण्यातील मासुंदा तलाव भागातील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर सकाळच्या नाश्त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मामलेदार मिसळकडे वळवला। कोणत्याही विषयावर फारशी चर्चा न करता ओळा माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आणि शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह खवय्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसळ पावर चांगलाच ताव मारला। एरवी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळी आणि सिले कलाकारांनी मामलेदारच्या मिसळचा आस्वाद घेतलाय। राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय वसंतराव डावखरे आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनीही या मिसळीची चव चाखली आहे। मुख्यमंत्री शिंदे हेही मामलेदारच्या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी अधूनमधून येत असतात, परंतु ते थेट हॉटेलमध्ये येण्याऐवजी बाजूच्याच एका दुकानाच्या केबिनमध्ये मिसळ मागवून घेतात, असं या दुकानाचे मालक दामोदर मुरडेश्वर यांचे पुतणे आदित्य यांनी सांगितलं। सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचा ताफा मामलेदार मिसळमध्ये दाखल झाला। यावेळी हॉटेलच्या बाहेर आणि आतही ग्राहकांसह मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आलेल्या ठाणेकरांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली। मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच बसलेले आमदार सरनाईक, समोरच्या बाकड्यावरील रवींद्र फाटक आणि माजी महापौर नरेश मस्के अशा चौघांसाठी टेबलवर 4 मीडियम मिसळ पाव मागवण्यात आले। दरम्यानच्या काळात एक्स्ट्रा पाव मागवत या 4 VIP ग्राहकांनी मिसळीची चव चाखली। या दरम्यान हॉटेलमध्ये होणारी गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनीच कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून आतल्या लोकांनी बाहेर जा, बाहेरच्या लोकांनी आत या अशा सूचना केल्या। त्याबरोबर लोकही पटापट बाजूला झाले। या काळात तारांबळही उडाली ती मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांची। कोणत्या हॉटेलमध्ये शिरू द्यायचं आणि कोणाला शिरू द्यायचं नाही याचा पेच त्यांच्यासमोर होता। तर इकडे हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेले मामलेदार मिसळचे मालक दामोदर मुरडेश्वर यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचे वेगळेच भाव पाहायला मिळाले। यावेळी अनेकांनी मुख्यमंत्र्यांसमवेत सेल्फीही काढला। मिसळवर ताव मारल्यावर मुख्यमंत्री यांनी पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांचे सुमारे 2,000चं रीतसर बिल अदा करून पुढच्या दौऱ्याला मार्गस्थ झाले। त्यांनी बिल अदा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा तिथून गेला, मात्र त्यांच्या तल्लफीमुळे ठाण्याची ही मिसळ खऱ्या अर्थानं मामलेदार झाल्याची चांगली चर्चा रंगली होती। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा वादग्रस्त शाखेपासून काही अंतरावर अडवला। यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आमनेसामने आले होते। त्यामुळे सध्या येथे मोठा तणाव निर्माण झाला होता। ठाणे पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह 3 पोलीस उपायुक्त घटनास्थळी उद्धव ठाकरे यांच्याशी गेली 25 मिनिटे चर्चा केली। आम्ही कुठल्याही परिस्थितीत शाखेजवळ जाऊन पाहणी करू या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम होते।
तर याचवेळी दुसरीकडे उपस्थित असलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्यानं ठाकरे यांच्यासोबत उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे नेते संतप्त झाले. तुम्ही आधी त्या गटाच्या लोकांना आवरा, नाहीतर जबाबदारी आमची नाही, अशी भूमिका या नेत्यांनी बोलून दाखवली. पोलीस फक्त आम्हाला रोखण्यासाठी आले आहेत का, असा सवाल देखील यावेळी ठाकरे यांनी चर्चा करण्यास आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारला. दिवाळी पहाटनिमित्त ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सबके कातील गौतमी पाटील म्हणून प्रसिद्ध झालेल्या लावणी डान्सर गौतमी पाटीलनं दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात ठाण्यात हजेरी लावली होती. खास दिवाळी पहाटनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्यानं आदल्याच दिवसापासून त्याची चर्चा सुरू होती. ठाण्याच्या तलावपाळीजवळील कार्यक्रमात सकाळीच लावणीच्या गाण्यावर गौतमीसह तिथे आलेली तरुणाई थिरकली. मात्र आता या कार्यक्रमावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका सुरू केली आहे. दिवाळी पहाटनिमित्त शिंदे गटातील ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील येणार असल्यानं तरुणाईनं पहाटेपासूनच तिथे गर्दी केली होती. गौतमीनं देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ठाण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होती. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि वाद हे सध्या एक समीकरण झाले. त्यामुळे ठाण्याच्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. मात्र गौतमीनं आपल्या नृत्यानं चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. परंतु या कार्यक्रमावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे. पहाटेच्या समयी मंगलमय वातावरणात रविवारी ठाण्यात झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी तरुणाईचा जनसागर उसळला. गडकरी रंगायतन चौकात ठाकरे गटाची, तर तलावपाळी येथील जांभळी नाका रंगोबापूजी चौकात माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि तलावपाळी नौकाविहार नजीक शिंदे गटाच्या 2 दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा जांभळी नाक्यात नृत्यांगना गौतमी पाटील हिची अदाकारी पाहण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीनं उपस्थित राहून तरुणाईशी संवाद साधला. तर आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर आणि माजी खासदार संजू नाईक यांनीही प्रतिवर्षीच्या परंपरेप्रमाणे ठाण्यातील विविध दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना उपस्थिती राहून नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यात दरवर्षी दिवाळी पहाट रामारुती रोड आणि तलावपाळी येथे रंगत असते. जांभळी नाक्यावर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील हिची अदाकारी पाहण्यासाठी तरुणाईनं गर्दी केली. संपूर्ण परिसर गर्दीनं फुलून गेला होता. गौतमी पाटीलनं तरुणाईला साथ घालून भुरळ घातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गौतमी पाटीलचा सत्कार केला. शिंदे गटाकडून तलावपाळी परिसरात आणखीन एका दिवाळी पहाटचं आयोजन केलं होतं. तर उद्धव गटाचे खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टची दिवाळी पहाट गडकरी रंगायतन चौकात संपन्न झाली. रामारुती रोड येथे भाजपनं दिवाळी पहाट आयोजित केली. तरुणाईची गर्दी खेचण्यासाठी सर्वच आयोजकांनी डीजे लावल्यानं संगीताच्या उच्चारवात पारंपरिक वेशात आलेल्या तरुणाईने एकच जल्लोष केला. पुणा गाडगीळ येथे भाजप, न्यू इंग्लिश स्कूल येथे माजी नगरसेवक संजय वाघोले यांनी ब्रास बँड, नजीकच्या चौकात स्वामी प्रतिष्ठान आणि किरण नागती फाउंडेशन, कोपरी येथील अष्टविनायक चौकात भाजपचे राजेश जाधव यांच्या ब्रह्मांड कट्टा, गोडबंद रोड आणि वृंदावन सोसायटीतही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी उसळली होती. संपूर्ण शहरभर तरुणाई पारंपरिक वेशात रस्त्यावर उतरल्यानं चहूबाजूनं वाहतुकीची कोंडी झाली होती. या जल्लोषी वातावरणामुळे पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या मार्गावर वाहतुकीत बदल केले होते.